तर मित्रांनो, हे आहे बहिरम बाबा. मी आलो आहे, पण पुन्हा तुम्हाला सांगतो सुरुवातला आम्ही निघालो आमच्या गावावरून. हे आमचं गाव, जस्त गाव, हे आमची गाडी. हे निघालो आम्ही रस्त्यानं आज बहिरम बाबाच्या यात्रेकरिता. बहिरम बाबाच्या यात्रेसोबत माझ्यासोबत आहे गणा, गोपाल आणि अमोल. हे माझे सवंगडी आणि हे आमचे आर्मीवाले. आता पेट्रोल टाकून राहिले. आम्ही केली काउंट्री. 200 रुपये आले आमच्या अंगावर. आणि हे टाकले मेजरने. हे आहेत आमचे पाटील. अकोटले पोचलो. हे आहे नगर परिषद लक्षात ठेवा. इथून तुम्हाला पुढे जायचं आहे. अनिल पाटील आहेत आणि हे आहे नंतर अकोटच्या बाहेरील रस्ता. हा आहे परतवारा रोड. या रोडला तुम्हाला निघायचे. रोड पाहून घ्या का, झांग रोड. हे पाहून घ्या. वापस आलो गाडीत. लावले आम्ही गाणे. गाण्यात लागला ये दिल हे दिवाना, पुष्पा नाही झुकेगा नाही झाला. आमचा अमोल काही गोट घेत ना. आणि गाडी निघाली झर. आणि हे पाहून घ्या सिटी काय दिसते खास. हे दर्यापूर सिटी आहे भाऊ. हे दर्यापूर सिटी. अमोल भाऊचा जलवा. गणा काही गोट घेत नाही. हे आहेत वाड्यावाले पाटील. हे अमोल पाटील. आता नाश्त्याचा टाईम झाला. कोणी निघालो सकाळी. पाटलानं घेतला चहा. पाटीलनं नाश्ता करत नाही. मेजरनं घेतला समोसा. आणि तो घेतला मग गणाला फक्त एकच काम खाणे आहे बस. आणि जलवा करणे आहे. आर्मी का हानते समोसा पाहून घ्या. गणा कसा रस्सा. मग का नाश्ता झाला. घेतला आम्ही पान भाऊ 35 रुपयाचं एक पान फक्त मी एकट्यानंच खाल्लं. हा पाहून घ्या नाश्ता. 1 नंबर हॉटेल होती. इथं केला नाश्ता आम्ही. आणि मग नाश्त्यानंतर घेतला भाजीपाला केला मोलभाव आणि मग निघालो आम्ही परतवाड्याहून भाजीपाला घेऊन. हे आमचे अमोल पाटील. अरे चला उशीर होईल. गण्याचं काही खाणं होय ना. मेजर म्हणे का रे डबल घेऊ काय. मग अमोल भाऊने आणला समोसा. आणि गोपाल भूल झाला तिखट रस्सा. का हसते गोपाल. हे पाटलाचा फक्त चहा प्याला आणि शांत बसले. पाटील जेवतील तिथं. हा पाहून घ्या भाऊ हॉटेलचा समोसा आणि कचोरी. विदर्भाचा स्पेशल आहे. आलूवाळा, गिल्ला आलूवाळा. आणि मग आम्ही घेतले आमच्या जेवणासाठी साहित्य. मग आलो एका हॉटेलवर पिलो पाणी. आणि दिले आम्ही भाजीची ऑर्डर. चला भाऊ भाजी. आम्ही व्हेजिटेरियन. आम्ही घेतली आमच्यासाठी चांगली एक भाजी. आणि नंतर तिथं काही बनवू. त्याला सांगितलं. तो म्हणे भाऊ 150 रुपये हे तुला होईन माग. आम्ही म्हटलं जाऊ दे बापा याच्याविषयी हातानंच बनवू. चला बापा पाटील हे काही आपल्या खरं नाही. हे खूप महाग आहे. मग काय पाटील म्हणत चला राहू द्या बापा. पाहून घ्या आम्ही घेतलं मग पोळ्या, तंदूर रोट्या. ह्या शेकल्या त्यांना खास एकदम ताज्या. आणि भाजी होती कोणाची तरी पार्सल चालू. आम्हाला पाहिजे तंदुऱ्या घेतल्या बांधून. आणि मग निघालो. हे बहिरम बाबा दुरून दिसतात. बहिरम बाबाचा गड. मग आलो बहिरम बाबा. पहिले लागते टोल. तो काही चालू नाही. हे लागलं पर्यटन केंद्र बहिरम बाबाचं. आणि थोडा अजून घेतला बहिरममध्ये भाजीपाला. भाजीपाला घेतला आम्ही भाजीसाठी. अमोल भाऊन केला मोलभाव. गोपाल म्हणे लसूण काय पाव. तो म्हणे 100. आणि 80. हे बहिरम बाबाचं गेट. आलो आता आम्ही गाडी करू पार्किंग. हे बहिरम बाबाची जत्रा मातीचे भांडेसाठी प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रभर भाऊ. चला मेजर हे घेतले आम्ही. मग एक झोपडी. त्याला दिलं 1000 रुपये भाडं. आणि त्याला सांगितलं भाऊ आता आमचा जलवा स्तूप आहे. मग काय घेतलं इंधन 50 रुपयात गण्यानं भाऊ. अटी काही फुकट भेटत नाही इंधन. मग घेतलं एक हांडी. आणि त्यात टाकलं आता पाणी. मग टाकली डाळ. पाहून घ्या. हा काढला दहीचा आम्ही काढला भाऊ. हे मिरचीचा मसाला. आता बनवू आम्ही मिरचीची भाजी. मग अमोल भाऊ सोलत लसण आणि तेल. आणि हे पाहून घ्या मेथी. अमोल भाऊ मेथीशिवाय काही खात नाहीत. हे पाहून घ्या मेथी काही लपलप आहे. वारातून आली उपटेल. अमोल पाटील बचेंगे तोवर बिलडेंगे. अमोल पाटलाची मन. मग काय भाऊ वाटा घेतला वाट्याले. आणि एकदम मसाला घेतला घट्ट करून. मिक्सरातला नाही भाऊ. हा मसाला पाहिजे भाजीला. तेव्हा मिरचीची भाजी खात जमते. काजू बदाम आणि गोळंब्यान. गण्याला द्याला जाळ्या हातानं वाटेले. वाट भाऊ गण्या वाटता गण्या थकला. आणि गण्या थकल्यात मग दिला आम्ही आर्मीला आवाज. विशाल आर्मी. मेजरनं घेतला पाटान. लाल भाऊ खसं किसणं. कोण काय त्याला आर्मीची सवय स्वतःच करणे. मग काय भाऊ हे घेतली हंडीनं. हंडीत टाकला वरण. पाहून घ्या काय मसाला गैरा बनला. म्हणजे मग घेतलं पाटलानं पान जेवणासाठी. पान घेऊन निघालो आम्ही. आणि आता पाहू जेवणाचा आस्वाद. आणि मग बसलो जेवायले. पाहून घ्या एक होता घरचा डबा आणि पोळ्या. आणि गाठी बनवला आम्ही वरण मिरचीची भाजी. पण मग निघालो दर्शनले. ह्या बहिरमबाबाचं दर्शनाचं ठिकाण. पाहून घ्या भाऊ इतके दूर आहे. आज का शुक्रवार होता. आज काही गर्दी नव्हती. हे महारुद्राक्षवाले शिवरचे रुद्राक्ष इथंच भेटून राहिले.
आणि निघालो बापा पुढे आम्ही पायदल. जसं जसा गडजवळ जसं जसं चाललो तसं तसं मंदिर जवळ आहे. दोन्ही बाजून आहेत मंदिराला सजावट दुकानदाराची. मग चाललो हे आलं बाप्पा बैरम बाप्पा. या दर्शन दुरून खूप छान आहे कळस. हे पाहून घ्या नजारा बाप्पा. बापले का का काय आहे नजारा हा. हा मी स्वतः मी व्हिडिओग्राफर. पाहून घ्या मले. हे बैरम बाबाचा घंटा पाटलानं वाजवली घंटी. बैरम बाबा केला जागृत आणि चला निघालो पुढे. आज काही शुक्रवार होती, गर्दी काही नव्हती. रविवारी असते बेजानं गर्दी. मग निघालो पुढे भाऊ. हे घेतलं आम्ही दर्शनाचे रांगे. आज काही गर्दी नव्हती. मग पटकन घेऊ म्हटलं उरकून दर्शन. हे बाबाचं मंदिर. हे बाबा हे भैरम बाबाची मूर्ती खूपच मोठी. कुठूनही बातच दिसते. मग आला वळणी पाटला फोटो काढायचा मोह. मी म्हटलं मला काढू द्या मग तुमचा पाहू. मग म्या घेतलं भाऊ स्वतःचा फोटो काढून. हे आहे धुनी. होमा तिथे टाकतात लोक नारळ. ते राहते पेटत. हा आहे कळस. पाहून घ्या बैरम बाबाचा. इथं नारळ फोडता या मशीननं. तुम्हाला जर फोडायचे तुम्ही फोडू शकता. हे आलो बाहेर. घेतलं आम्ही दर्शन. पुन्हा आलो घंट्याजवळ. पाहायला वाजून तो काही मेळ आला नाही. पण मग आलो बाहेरून पाहिला वरचा नजारा. अरे बाप रे बाप. मग आलो खाली. लेकरकर झुकझुक लेकराची होती काय लेकरानं पप्पा मी बसतो गाडीवर. आम्ही राहू दिलं ते. मग निघालो आम्ही रस्त्यानं. मी म्हटलं चला जत्रा आता पाहू. आणि आर्मी आणि मी लागलो रस्त्यानं भाऊ. आणि मग पाहिली जत्रा. मी म्हटलं भांडी घेऊ एखादी. हंडी तर घरी घेऊ. पण हंडीवाला भाव काही सोडे ना. मी म्हटलं चला झोकाच पाहू. मग झोक्यात गेलो आणि झोका खेळलो. आणि मग वापस आणखी पुन्हा मार्केटला आलो. मग मी म्हटलं चला बोरं घेऊ इथं. मग घेतले 10चे बोरं भाऊ. आणि बोरं होतलं आहे खास. आणि हे पाहून घ्या बोरं. आणि मग म्हटलं चला फॉलो करा मला. मग जाऊ जत्रेत पुढे पाहायला फिरा. तेव्हाच भेटले मला आमचे फॅन जे येतात मोर्शीचे. त्यांना भाऊ मला घ्यायचा. मी म्हटलं ठीक आहे भाऊ. ते होते वाघझळे भाऊ. आणि मग निघालो आम्ही आता आमच्या घरच्या रस्त्यानं. मी म्हटलं चला रे भाऊ आता लय झाली संध्याकाळी. रात झाली तर आणखी आपला होईन घोर. मग आम्ही बसलो गाडीत निघालो रस्त्यानं. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल करत आम्ही आलो घरी. आणि जय हनुमान जय गजानन. आता जसं असेल तसं ऐकून घेईन मी.